आणि बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यापूर्वी काही बातम्या पाहूयात सविस्तर। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शेतीचा कणा मानल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण सध्या ओसंडून वाहत आहे। या धरणामधून 20,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। घोड नदीत हे पाणी सोडलं जातं। सध्या या धरणाच्या पश्चिम भागात आहुपे खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणाचा विसर्ग हा सातत्याने वाढत चालला आहे। या धरणामुळे केवळ आंबेगाव शिरूरच नव्हे तर अगदी अहिल्यानगर जिल्ह्याचाही काही भाग सिंचनाखाली येत असतो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। सध्या आपण पाहिलं की राज्यभरामध्ये जो पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे ठिकठिकाणची धरणं ही ओसंडून वाहत आहेत। त्याच पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यातलं डिंभे धरण जे महत्त्वाचं धरण मानलं जातं ते देखील आता ओसंडून वाहताना दिसतंय। आज सकाळी जवळजवळ 20,000 क्युसेक्स वेगाने या धरणामधून पाणी हे घोड नदीत सोडलं जातंय। पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यातलं घोड नदीवर उभारलेलं हे डिंभे धरण कुकडी सिंचन प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचं धरण मानलं जातं। उत्तर पुणे जिल्ह्यातील शेती, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या धरणाकडे पाहिलं जातं। सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील अतिवृष्टीच्या भागातून या धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्यानं प्रत्येक वर्षी मान्सूनमध्ये डिंभे धरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असतं। डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र सुमारे 224 चौरस किलोमीटर असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्यामुळे लवकर हे धरण भरतं आणि त्यानंतर नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग हा धरणातून केला जातो। धरणाची एकूण साठवण क्षमता सुमारे 382.22 दशलक्ष घनमीटर इतकी असून धरणाची उंची सुमारे 72.10 मीटर आहे। या धरणात 5 मोठे रेडियल दरवाजे असून त्याद्वारे आवश्यकतेनुसार विसर्ग केला जातो। डिंभे धरणे केवळ पाणी साठवणारा प्रकल्प नसून कुकडी सिंचन व्यवस्थेचा आधार आहे। धरणातून डिंभे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, घोड शाखा कालवा आणि मीना शाखा कालवा असे 4 प्रमुख कालवे निघतात। या कालव्यांद्वारे सुमारे 36,524 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो। यामध्ये आंबेगाव, जुन्नर, शिरूर तसेच परिसरातील हजारो शेतकऱ्यांची शेती हिरवीगार राहते। उर्वरित पाणी विस्तारित डावा कालवा मार्गे एडगाव धरणात सोडलं जातं, ज्यामुळे कुकडी प्रकल्पातील इतर भागांनाही पाण्याचा लाभ मिळतो। डिंभे धरणाच्या पाण्यावर ऊस, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला, डाळिंब, फळबागा तसंच विविध नगदी पिकांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला या धरणामुळे मोठी चालना मिळाली आहे। सिंचनामुळे अनेक भागांमध्ये वर्षभर शेती शक्य झाली असून शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढण्यास मदत झालेली आहे। डिंभे धरणामुळे केवळ सिंचनच नाही तर मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळाली आहे। मात्र मुसळधार पावसाच्या काळात धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे घोड नदी आणि भीमा नदी खोऱ्यातील गावांना सतर्क राहावं लागतं। त्यामुळे सिंचनासोबतच पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने डिंभे धरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। एकंदरीतच उत्तर पुणे जिल्ह्याच्या शेतीला पाणी आणि ग्रामीण भागाला जो रोजगार आणि कुकडी प्रकल्पाला बळ देणारे डिंभे धरण हे असं विकासाचा आधारस्तंभ असलेले डिंभे धरण आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे डिंभे धरण जे 100% भरलेलं आहे आता आणि ओसंडून वाहते। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। यासोबतच नागरिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। केवळ उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूरच नव्हे तर अगदी नगरपर्यंत या पाण्यावर अनेक जण अवलंबून आहेत। त्याच्यामुळे हे धरण भरल्यामुळे नागरिकांनी इकडे सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, कारण अल निनोच्या प्रभावामुळे कुठेतरी पाऊस कमी पडेल का अशी चिंता होती। मात्र आता धरणं ही ओसंडून वाहत आहेत। अविनाश पवार, NDT मराठी, डिंभे, पुणे।